नमस्कार भावांनो. बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे? कालपासून चर्चा रंगू लागली होती. काल बरेच जणांनी टाकलं होतं की आज बकासूर पळणार आहे, पण भावांनो बकासूर नव्हताच पळणार. आज मी काहींना यूट्यूबर लोकांना देखील सांगितलं होतं की उद्या बकासूर नसणार आहे, बकासूर असणार आहे ते पुढच्या मैदानात. तर ते कोणतं? तत्पूर्वी सांगितलं की भावांनो आज जे वडूजचं मैदान आहे, या वडूज मैदानामध्ये बकासूरच्या दावणीतील महाराज आणि त्याच्या जोडीला मुन्ना गट क्रमांक 15 मध्ये ही गाडी पळाली. गटपास झाली, गाडी सेमीसाठी पात्र. चांगलाच स्पीड लागला होता या महाराज आणि मुन्नाला. गट क्रमांक 15 मध्ये वडूज मैदानात आज पळाले आणि सुट्टा निकाल घेत गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली होती. पण खरी तर चर्चा बकासूर कधी, काही जण म्हणत ते आज बकासूर आहे, तर बकासूर आज कोणत्याही मैदानात नाही. मग कधी? तर भावांनो उद्या मोठं मैदान आहे. प्रथम पारितोषिक 1,55,000 आणि द्वितीय पारितोषिक 1,25,000, तृतीय 95, अशी लाखामध्ये बक्षीस आहेत. असं हे मोठं मैदान आहे. पण हे मैदान भावांनो एक आदत एक बैल असं मैदान आहे. तर हे मैदान कुठे आणि कधी? तर भावांनो गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी म्हणजेच उद्या हे मैदान आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धर्मवीर केसरी 2026 भव्य असं बैलगाडा शर्यत एक आदत एक बैल पर्व पहिले. ठिकाण आहे मौजे पिंपळनेर येथे हे एक आदत एक बैलचं मोठं मैदान आहे. 1,55,000 प्रथम, द्वितीय 1,25,000, तृतीय 95,000 अशी मोठी बक्षीस आहेत. या मैदानात उद्या आपल्याला मौजे पिंपळनेरमध्ये बकासूर पलताना दिसणार आहे. एक आदत एक बैल आणि पैरा देखील तिकडचाच आहे, आदत नंदी, आणि तो देखील टॉपचाच आहे असं समजतोय. नवीन चेहरा असणार पण टॉपचाच नंदी आहे. पिंपळनेर साईडचा, पिंपळनेर इंदापूरच्या पुढे आले त्या साईडचा हा नंदी आहे. नक्कीच तिकडं आपला उद्या बकासूर मैदान गाजवेल. बेस्ट ऑफ लक बकासूरला उद्याच्या मैदानात. धन्यवाद.